नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि विनंती की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह बेल आयकन तेही प्रेस करा. मित्रांनो, तुम्ही ऐकताय अभय बापट यांची होल्डअप ही कादंबरी आणि आज भाग 4. गुड इव्हनिंग. पाणिनी मरुशिकाला म्हणाला, तुम्ही इथं येणं मी अपेक्षित केलेलं नव्हतं. मरुशिका म्हणाली. त्यावर पाणिनी फक्त हसला. ही जागा कशी काय सापडली तुम्हाला? मरुशिकानं पाणिनीला विचारलं. मागच्या 20 मिनिटात मला हा प्रश्न दुसऱ्यांदा विचारला गेला आहे बरं का. मला वाटतं मला तुमच्याशी बोलावं लागेल पटवर्धन. कधी, कुठे? पाणिनीने विचारलं. तुम्हाला माहितीच आहे, भिला नंबर 3 शेजारच्या इमारतीत खालच्या मजल्यावर आहे. तिथे माझं ऑफिस आहे. तिथे बसून आपल्याला खाजगी बोलता येईल. तुमच्या सेवेला हजर आहे. पाणिनीला ते तिच्या ऑफिसमध्ये घेऊन गेली. महागड्या फर्निचरनं ते सजवलं होतं. तिने आपल्या सिगरेट केसमधनं एक सिगरेट काढली. पाणिनीला एक देऊ केली. पाणिनीला आश्चर्य वाटलं. तुम्ही चक्क सिगरेट ओढताय? पाणिनीने मरुशिकाला विचारलं. का, त्यात काय विशेष? नाही, म्हणजे परदेशात स्त्रिया जेवढं सर्रास स्मोकिंग करतात तेवढं आपल्याकडे करत नाहीत ना, म्हणून मला नवल वाटलं. मुद्द्याचं बोलूया? मरुशिकानं विचारलं. पाणिनीने खांदे उडवले. बोलला काहीच नाही. तुम्हाला काय हवंय नेमकं पटवर्धन? मरुशिकानं विचारलं. नाही, काहीच नको आहे सध्या. मला भीती वाटते तुम्ही धोकादायक होऊ शकता. हां, हे खरं आहे. मी होऊ शकतो. मला का अडचणीत आणताय पण? मी माझ्या आशिलाचं प्रतिनिधित्व करतोय. अहो, कोर्टानं गळ्यात मारलेलं आशील. नाही, कसंही असलं तरी आशील ते आशीलच ना. तो गुन्हेगार आहे. ते ठरायचं आहे अजून. तुमची किंमत किती हो? सांगून टाका मला. किती हवे? माझ्या कामाला मूल्य नसतं. माझ्या आयुष्यात तुम्ही फार रस दाखवताय. तुमच्या साक्षीत दाखवतोय. काय चुकीचं आहे माझ्या साक्षीत? पाणिनी पटवर्धननं थेट तिच्या नजरेला नजर मिळवली. होल्डअप झाला ना त्यावेळी तुम्ही कमोदच्या गाडीत नव्हतात मरुशिका. कोण म्हणतंय तसं? खटला संपायला येईल ना तोपर्यंत न्यायाधीश म्हणतील तसं. आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल पटवर्धन. माझ्या आशिलाला होईल. कसं काय? मला नाही समजलं. सत्याचा फायदा होईलच ना माझ्या आशिलाला. तुमच्या आशिलाची किंमत किती? मरुशिकानं विचारलं. पाणिनीने मान हलवली. वेड्यासारखं वागू नका पटवर्धन. या जगात प्रत्येक गोष्ट विकण्यासाठीच असते आणि जे जे विकाऊ आहे त्याला किंमत असते. तुम्हाला काय हवं आहे सांगा पटवर्धन. माझ्या आशिलाची सुटका, निर्दोष मुक्तता. ही फार मोठी मागणी आहे तुमची. तुमचा प्रस्ताव काय आहे? समजा सरकारी वकिलांनी त्याला छोट्या गुन्ह्यामध्ये दोषी ठरवून कमी शिक्षा मिळायची व्यवस्था केली तर? म्हणजे होल्डअपच्या ऐवजी लहान गुन्हा. मला माझ्या आशिलाची संपूर्णपणे निर्दोष मुक्तता हवी आहे. सरकारी वकिलांचं त्यामुळे फार मोठं नुकसान होईल. म्हणजे त्यांची पद जाईल. ते तयार होणार नाहीत या गोष्टीला. तुम्ही त्यांच्याबद्दल एवढं ठामपणे कसं काय सांगू शकताय? नाही, ते जाऊ दे. तुम्ही त्याला पूर्णपणे निर्दोष मुक्त नाही करून घेऊ शकणार. कोण रोखणार आहे मला? मी. तुम्हाला मूर्ख बनवलं जाऊ शकतं. नाही, मला नाही. तुम्ही होल्डअपच्या वेळी तिथे असल्याचं शपथेवर कबूल केलं आहे. हो, मग होतेच मी त्यावेळी तिथे. आणि मी हे ठामपणे सांगत राहीन पुन्हा पुन्हा. आणि तुमच्या आशिलानंच आम्हाला वेठीला धरलं होतं. मिसेस मरुशिका, ते न्यायाधीशांना ठरवू दे. आपण त्यात आत्ता चर्चा करून उपयोग नाही आहे. कधी चर्चा करणार तुम्ही त्याची? सोमवारी कोर्टात. तुम्ही पिंजऱ्यात याल ना तेव्हा. तुम्ही इथे काय करत होता तो पटवर्धन? अचानक तिने विषय बदलत विचारलं. मला सिया माथुरशी बोलायचं होतं. ती इथे असल्याचं मला समजलं होतं. सिया माथुर माझ्या साक्षीला पुष्टीच देईल.
काही दिवसांपूर्वी तशी वस्तुस्थिती नव्हती, पण मला कळाल्यानुसार, नाही का. तिला विचारा आता काय म्हणायचं आहे तिला ते. कनक ओजसला तिने सांगितलंय की हा कोण आहे ओजस? मी नेमलेला गुप्तहेर आहे तो. बर, मग तिने काय सांगितलं ओजसला? तुम्ही साक्षीत म्हणता त्याप्रमाणे तिने तुम्हाला होल्डअपच्या रात्री तिच्या वाहनानं व्हिलावर सोडलेलं नाही. तिने हे ओजसला सांगताना ती शपथ घेऊन बोलत नव्हती ना. तिला कोर्टात शपथेवर बोलायला सांगा, मग काय सांगते ते बघा. अच्छा, तुम्ही तुमचा साक्षीदार म्हणून तिला बोलवलं आणि तिला विचारलं की तिने मला त्या रात्री लिफ्ट दिली का नाही, तर ती शपथेवर हो म्हणेल. आणि तुम्ही तिला खोटं ठरवू शकणार नाही, कारण ती तुमचीच साक्षीदार असेल. जे घडलं नाही त्याबद्दल तिने खोटी साक्ष दिली तर ते तिचं मोठं दुर्दैव ठरेल. नाही, ती तेच खरं आहे म्हणून सांगेल. तिने कनकला जे सांगितलं ते हे नसेल. हे बघा, मी पुन्हा पुन्हा तेच वाक्य बोलतेय पटवर्धन, की तिने ओजसना जे काही सांगितलं तेव्हा ती शपथ घेऊन बोलत नव्हती. पाणिनी पटवर्धन उठला. ठीक आहे, यातून काय साध्य झालं? काहीच नाही. बसा हो, काय घाई आहे जायची? पण मला सांगा, तुम्ही पुन्हा गॅम्बलिंग हॉलमध्ये का गेलात? नाही, मला रस वाटत होता. कशात? कसा काय चालवला जातोय क्लब ते शोधण्यात. का मला ब्लॅकमेल करायचं आहे? नाही हो, फक्त उत्सुकता. कशामुळे उत्सुकता निर्माण झाली? काय झालं, या व्हिला क्लबच्या पुढच्या दारापासून गाडीनं निघाल्यापासनं या गॅम्बलिंग हॉलच्या मागच्या दारापर्यंत पोचायला 22 मिनटं लागली आणि परतीच्या प्रवासाला फक्त 6.5 मिनटं लागली. तुम्ही परत येताना सुद्धा नीट वागला असतात ना, तर येताना सुद्धा 22 मिनटं लागली असती पटवर्धन. नीट वागलो असतो म्हणजे तुम्ही तुमच्याबरोबर बसलेल्या मुलीची उलट तपासणी घेतली नसती तर. अच्छा, म्हणजे ड्रायव्हर आणि तिच्यात काही खाणं चालायच्या तर. तसली जुनाट पद्धत नाही आहे. त्याच्यासमोर चक्क मायक्रोफोनची सोय आहे. मागे काय बोललं जात आहे ते तो सगळं ऐकू शकतो. तो हुशार आहे. वेगळी परिस्थिती निर्माण झाली तर ती कशी हाताळायची याचा तो उत्तम निर्णय घेऊ शकतो. मला वाटतं ग्राहकानं पैसे गमावले जुगारात तर परतीचा प्रवास लवकर संपवतो. त्यांनी जर बरेच कमावले तर प्रवास लांबवला जातो. फार वास्तववादी वर्णन केलं आहे पटवर्धन तुम्ही, आणि अत्यंत योग्य. नाही, त्यासाठी तुम्हाला अजून थोडा सर्वे करावा लागेल. पण खरं सांगायचं ना पटवर्धन, तर ते गॅम्बलिंग हाऊस आणि आमचा क्लब यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. संबंध एवढाच आहे की आमच्याकडे काम करणाऱ्या 12 बालांना, म्हणजे ज्यांना मी मॅनेजर म्हणते, तिथे गिऱ्हाईकांना नेऊन जुगार खेळायला मोहात पाडून कमिशन मिळवता येतं बस. नाही, माझाही तोच अंदाज होता. पण बादेवे ठीक आहे, मला निघायला लागेल आता. तुम्ही मला अजून उत्तर नाही दिलं माझ्या प्रश्नाचं. कुठला प्रश्न तुमचा? सोमवारी कोर्टात काय होणार आहे? सोमवारी मी तुमची उलट तपासणी पुढे चालू ठेवणार आहे. तसं केलं तर मी तुम्हाला आत्ताच सावध करते बरं का मिस्टर पटवर्धन. तुम्हाला मोठ्या मानहानिकारक पराभवाला तोंड द्यावं लागेल. हां, तुम्ही मला आज दुपारी थोडा धक्का दिला हे मी मान्य करते, पण तुमच्याकडे असलेला एकमेव बार तुम्ही उडवून टाकलाय. आता तुमच्याकडे मला धक्का देणारं काही नाही शिल्लक. त्यामुळे तुम्ही मला उलट तपासणीत जर विचारलं पुन्हा की त्या रात्री काय घडलं, तर मी अशी उत्तरं देईन की तुमचं अशील अडचणीत येईल. बरं, मग तुमची सूचना काय आहे किंवा तुमचा प्रस्ताव काय आहे? काहीही नाही. मरुशिका म्हणाली. पाणिनी पटवर्धन गुड नाईट म्हणाला. तीही त्याला गुड नाईट म्हणाली. तिने पाणिनीच्या हातात हात मिळवले. पाणिनीने थेट तिच्या डोळ्यात बघितलं. त्यात पाणिनीविषयी कौतुक होतं, भीतीचा लवलेश नव्हता. पुन्हा या केव्हाही. तिने पाणिनीला निरोप देऊन टाकला. दुसऱ्या दिवशी 11:15 वाजता पाणिनी ऑफिसातल्या त्याच्या केबिनमध्ये असताना त्याचा फोन वाजला. फोनवर सौम्या होती. सॉरी सर, तुम्ही तुमच्या सवयीप्रमाणे कोर्टाचा अद्ययावत निकाल वाचत असाल, पण मी थोडा त्रास देते कारण बाहेर अशी एक व्यक्ती आली आहे की तुम्ही तिच्याशी बोलायला हवं असं मला वाटतं. कनक, सौम्या आणि पाणिनी खास मित्र होते, वर्गमित्र. एकमेकांना काहीही बोलू शकत होते, एकमेकांसाठी काहीही करू शकत होते.
कनक गुप्तहेर झाला. पाणीनीच्याच मजल्यावर त्यांनी ऑफिस थाटलं. इन्स्पेक्टर तारकर हा त्यांच्याच बरोबरचा खास मित्र, पण तो पोलीस झाला. अनेकदा तो आणि पाणिनी एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकले, पण मैत्री आणि व्यवसायात त्यांनी कधी गल्लत नाही केली. मैत्रीत कधी गैरसमजाला थारा दिला नाही. नाही, कोण आहे तो? तो नाही, ती आहे मृदगंधा इनामदार. इनामदार इनामदार इनाम अगं, नाव ऐकल्यासारखं वाटतंय. अरे हां, आपल्या होल्डअप केसमधला आरोपी, त्याचंही आडनाव इनामदारच आहे की. बरोबर. मग ही मृदगंधा कोण आहे? त्यांची पुतणी आहे. त्याला अटक झाल्याचं वाचलं तिने वर्तमानपत्रात आणि लगेच ती आली आहे इथे पेपरमध्ये वाचून. अच्छा, म्हणजे बाहेरगावी राहते का ती? हो, देवगिरीला राहते. मला वाटतं तुम्ही तिला जरा वेळ द्यावा. कनकला तुमच्याशी बोलायचं होतं, पण तुम्ही वाचनात असताना तो तुम्हाला त्रास देऊ इच्छित नव्हता. बरोबर अर्ध्या तासानं मृदगंधाला घेऊन सौम्या आत आली. मृदगंधानं पाणिनीला शेकहँड केला. सौम्यानं पाणिनी आणि तिची ओळख करून दिली. मी रात्रीच बसनं निघून इथे आले डायरेक्ट. थोडेसेच पैसे घेऊन आले येताना तुमच्यासाठी. काय करतेस तू? नोकरी? मी टायपिस्ट आहे पटवर्धन साहेब. तुझ्याबद्दल आणि काकाबद्दल सांग की. मी खाजगी नोकरी करते, दिवसभर टायपिंग. मग संध्याकाळी घरी जाणं, जेवणं, झोपणं, पुन्हा दुसऱ्या दिवशी कामावर निघून जाणं. त्यात खास सांगण्यासारखं काही नाही आहे. एका मुलीबरोबर मी भाड्याच्या खोलीत राहते. माझे आईबाबा गेले तेव्हा माझ्या याच काकांनी मला मोठं केलं, स्वतःची आर्थिक स्थिती ठीक नसताना सुद्धा. मला त्यांची उतराई व्हायची संधी आहे. माझ्याकडे आत्ता पैसे नसले तरी मी तुम्हाला हळूहळू करीन पेमेंट. तुला माहिती आहे का की ज्याला वकील द्यायची ऐपत नसते त्याला कोर्ट स्वखर्चानं वकील देतं? मला माहिती नव्हतं, पण मी आत्ता काकाची भेट घेऊन आले. कस्टडीत गेले होते तेव्हा काका मला म्हणाला की शहरातला सर्वोत्तम वकील पाणिनी पटवर्धन त्याला मिळाला आहे, म्हणून तुम्हाला भेटायला आले मी. आता परत जाणार असशील ना? नाही नाही साहेब, मी खटला चालेपर्यंत थांबणार आहे. ती पर्समध्ये हात घालत म्हणाली. हे बा, पैशाचा विषय काढू नकोस. तुझं माझ्याकडे नेमकं काय महत्त्वाचं काम होतं? म्हणजे असणारच, त्याच्याशिवाय सौम्यानं आज तुझी आणि माझी भेट जुळवूनच आणली नसती. मी काकाला भेटायला गेले ना तेव्हा तिथे एक पोलीस मला बाजूला घेऊन म्हणाला की मी जरा शहाणपणा दाखवला तर काकाची काळजी करायची कारण नाही. म्हणजे नेमकं काय? तो म्हणाला की काकानं गुन्हा कबूल केला तर डाक्याऐवजी एखादा हलका गुन्हा दाखल करता येऊ शकेल. कोण होता तो? त्याचं नाव माहिती आहे? नाही, पण तरतरीत होता, तयारीचा वाटत होता. तो म्हणत होता की पटवर्धन वकील म्हणून चांगलेत, पण ते फार प्रश्न विचारतात आणि ते असेच वागत राहिले तर त्यांच्यावर डाका पडला. ते मोठे प्रसिद्ध आणि समाजात प्रतिष्ठा असलेले लोक असल्यामुळे आरोपी नक्कीच अडचणीत येईल. मग तू काय उत्तर दिलंस? नाही, मी म्हणाले मला यातलं काही माहिती नाही आहे, पण तुम्ही मला हे सांगायच्याऐवजी काकालाच सांगितलं असतं तर त्यांनी तसं केलं असतं आणि हा खटला टळला असता. छान छान. आणि या तुझ्या उत्तरावर तो तरतरीत पोलीस काय म्हणाला? तो म्हणाला वर्तमानपत्रवाल्यांच्या दबावामुळे आम्हाला अटक करून खटला दाखल करावा लागला, पण त्याला वैयक्तिक वाटतंय की त्याच्या विरोधाचा पुरावा फार चांगला आहे असं नाही आहे, त्याला चुकीनंच पकडलं गेलं आहे. त्याची ओळख पटवण्यात आल्याबद्दल तो काही बोलला का? नाही, खटल्याबद्दल फार बोललाच नाही. तो काकाबद्दल सहानुभूतीने बोलत होता. त्यांनी सुचवलं की मी काकाला जाऊन तो जे बोलला ते सगळं सांगावं. मग सांगितलंस काकाला? नाही, मी नाही तसलं काही केलं. मी इथे सरळ तुमच्याकडे निघून आले. का? पटवर्धन साहेब, जेव्हा माझ्यासारख्या मुली एकट्या राहतात ना आईवडिलांशिवाय, तेव्हा त्यांना जग लवकर समजतं. जेव्हा एखादा माणूस अति गोड बोलतो, उगाचच मदत केल्याचा आव आणतो, तेव्हा त्याच्या मागे असलेला स्वार्थ आम्हाला कळतो. तुम्ही काय करणार आहात पटवर्धन पुढे? हे बघ, काहीतरी भानगड आहे हे नक्की. ते लोक घाबरले. त्यांना तुझ्या काकाला सोडवायची इच्छा नाही आहे. त्यांना काकाकडून गुन्हा कबूल करून घ्यायचा आहे कुठला तरी. नाही, पण कारण काय? नाही, म्हणजे खोटी अटक केल्याचा आरोप त्या लोकांवर येणार नाही ना? बरं, पुढच्या काय हालचाली असतील तुमच्या? हे बघा, आपण सगळ्यात आधी सिया माथुरला समन्स काढू
सोमवारी साक्षीदार म्हणून उपस्थित राहण्यासाठी. ती नाही आली तर कोर्टाला वॉरंट काढायला सांगू. किमान आपण मरुशिका मतकरी, कमोद या लोकांना याची जाणीव तरी करून देऊ की आपण सियाला कोर्टात हजर करणार आहोत. कामोदला आपण याची जाणीव करून देऊ की त्याला पुन्हा साक्षीदाराच्या पिंजऱ्यात आम्ही बोलवून गाडीतल्या लायटरची चौकशी, उलट तपासणीत करणार आहोत. अहो, पण तोपर्यंत त्यांना रविवारची सुट्टी विचार करायला आणि काय साक्ष द्यायची हे ठरवायला मिळेल ना. हां, पण आता त्याला इलाज नाही आहे. आणि ते लोक हुशार आहेत ना, खूप हुशार आहेत ते. मला करण्यासारखं काही आहे? मृदगंधानं पाणिनीला विचारलं. पाणिनीने मान हलवून होकार दिला. सांगा काय करू? माझा गुप्तहेर मित्र कनक ओजस म्हणून आहे. त्याला मी सिया माथुरला शोधून काढायला सांगितलं आहे. एव्हाना त्यांनी ते काम केलं असेल. तू तिला भेटायचं आणि तिला कोर्टात वस्तुस्थिती सांगण्यासाठी तयार करायचं. पण सरकार पक्षाच्या साक्षीदाराला मी पढवलं असं नाही ना होणार? नाही होणार, कारण तिला आपण समन्स काढतोय, तो आपल्या म्हणजे बचाव पक्षाचा साक्षीदार म्हणून. तुम्ही तिला पिंजऱ्यात उभी करणार? हे बघ, ती नेमकं काय बोलणार आहे हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत मी तो धोका स्वीकारणार नाही. आपल्याला हवंय ते ती सांगेल असं वाटलं तर तिची साक्ष काढेन मी. ठीक आहे, मला पत्ता सांगा तिचा. मला तो कनककडनं मिळाला की मी लगेच सांगेन. ओके मित्रांनो, हा 4था भाग इथेच संपला. 5वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि नक्की या उद्या 5वा भाग ऐकायला.